खायला काय डोकं चालावं परत त्याला विलाज नाही राहत या का हो दादा काय विचार करू राहिले? काय रे रुपये पाहायला भेटा ना काय नाही. अरे तो कपडे कसे पण मग कपडे कसे घालतो आपण? तू का तो रस्त्यावरले पण चक राहतो तू. हा ना 200 रुपये शर्ट बरं का? हा ना तेच ते सफेद सफेद भेटते नाही का? पॅन्ट पॅन्ट 300ची 500 आणि बुट 100 रुपयाचे जुने घेतले होते. तो बरं आहे आयला मी पार शिव जाम झालो कपडे. कोण नाही माहिती आता जुने का नवे पण बाहेर दिसते ना कपडे बाहेर दिसते ना. गादाड्या तो लय चुकवलं रे लय चुकवलं. कसं काय? अरे जगात काय घडून राहिले जग काय करून राहिले. हा लोक बंगले बांधून राहिले आपल्याला घर नाही राहायला. हां तेव्हा जर एखादी पोर लग्नाची केली असती हुंडेवाली ओंड्यावाली ओंडा भेटला असता 2-4 लाख रुपये तर तेवढ्यात 2-4 लाख घेऊन मस्त बांगला बांधला असता. हा दादा अजूनही वेळ जायला नाहीये. काय वेळ जाईल ना हिच्या टकोरी देतो ना. काय टक्कर एक देतो काम करू हिला देऊ काढून बरं का हिला काढून देऊ. तो आलाय जीव पाडा त्या पुरीवर जाऊ दे आता झालं काटा आता झालं ना 2-3 महिने झाले ना काटाला आला. झालंय पण मग आता काय काढून देतो काय नाही तिथे करतो ना बरोबर कार्यक्रम मी. पाय बरं आहे तर मग काय करतो केलं बरं देतो काढून, जाऊ दे. तिकडे उकशील हा इकडे उकशील तिकडे उकशील म्हटलं. हा ना पण एक काम करा ना काय मी काढून देतो तुम्ही पाहून ठेवा दुसरी हुंड्यावाली. नाही मी पाहून ठेवायला राहतो हा आणि तो महिना 2 महिने ठेवी जायचे कोण काढून काढून द्यायला तू राज जाय. हा जमल जमल. हा ते बरोबर आपण ते एकदा होईल 2दा होईल 3ऱ्यांदा लय फटकवतील आपल्याला. लय लय आहे का मला तिला मग आहे आता शरीर नाही होते बापाच बरं का हा? रट्टे गायचं हो. मला काय नाही मला सवय आता तुम्ही पक्का करून ठेवले मला मारून मारून. नाही तुला सवय झाली हा त्याच्यामुळे मला तर काय- असं कर ना मग ते तुझ्याच बायकोला म्हणा तो गंजा बाप तो सासरा पैसा हा ते तर तुम्ही सांगितलंच नाही पहिले. अरे 2-3 लाख घे ना मागून 2-3 लाखान काय होतं डायरेक्ट 5 लाख घेतो. 5 लाख घे हा मस्त बांगला बांधून टाकू त्याने बांधले ना हा. त्याच्या रेशो आपण हे बांगला बांधून टाकू त्यांच्या पहिले आपलं काम झालं पाहिजे. कसा बोलला हा हा 5 लाख ते घेतो. घर भरलं पटकन आपण बोलायचं त्याला 5 लाख ते घेतो आणि मला 12,000 पेमेंट आहे. हा त्यातून काही लोन बिन काढी 2-1 लाख रुपये लोन तर निघाल ना. हो जास्त नाही गेलो. आणि मग काय 3च्या आसपास 3ला थोडं फार कमी पडेल. हा, बस हिच्या बापाकडून 5 हा आणि तो आले काही हा म्हणजे बघ समजा 5 ते भेटतील हा 3 हे झाले. पाहू अजून कोणतरी टोपी घालू. अरे मी आणलंच माझा सासुराडीवर पण काय तिला कोणाचं काय राहिलं नाही तिला काय करतो हा ते आहे. तू आई गेला पण मी त्याच्या दारात जात नाही हा ना. तो वेळ आणली परत जायची ह्या तो बरोबर नातं जुळून ते आपलं दोघं एकाच ठिकाणी होतं त्याच्यामुळे आता काही एकाच ठिकाणी आणता येईल ना. नातं लावून धरलं बरं आता हा ते तुम्हाला देईल का मला देईल असा विषय आहे ना. पण बिल मागू शकत नाही त्याच्याकडे हा तुम्ही नाही तो लय रांगडा आहे बाबा काय सांगतो नाही पण त्याला झुकवलं ना आपण. हात जो काय मग आज मोडला की नाही मोडला. तो बाबरावच्या आधारला गेलता हा त्याला म्हणलं केली की नाही पोरगी नाही नाही मत होता ना. बरं आता बाय आता असं डोकं लाव तिला घे हम्म. मस्त साईडला बोल 2 जण मी काही येत नाही तुमच्यात हा आणि माझं नाव कळू नाही देऊ नको दादा म्हणला म्हणून असं बरं हा चालेल. तिला तिच्या बापाला द्यायला सांगेल अहो पहा तुम्ही ती आहे ना संध्याकाळपर्यंत काढून देतो मी. बस बस बस. अजिबात काळजी करू नका आणि तिला असं करून काढतो ना पुन्हा पाहतो मी चालेल तुम्ही म्हणशाल काय पाठ्य आहे. आईला पोऱ्या पोराचं आहे आईला असं झालं बाबा पोऱ्या काढचं दोघे बापले सारखेच झाले आहे मी आता तो मग तुम्ही काढू देतो तुम्ही लगेच दुसरे पाहून तो आहे रे पर्या कांदे लय सडले याच्यातले नाही बाकीचे वेगळे काढून घेते सडलेले. काय बाबा चांगलं वाटतंय चांगलं चांगलं इथं सोने काय करते काय हो इकडे या. काय हो कुठं गेले होते तुम्ही? कुठे गेले होते? हं काम करूच नको तू फक्त टाइमपास कर बर का. अहो कांदेच निवडत होते ना मी. हा कांदेच निवडत होते. इकडे तुला दाखवते इकडे काय 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 करत होती. कांदे निवडत होते. कांदे निवडत होती हा काय झालं तुम्हाला? एवढं आरामात आरामात आता सावलीत बसून थोडेसे कांदे पण एवढं गोणी भरी निवडलं लसूण ते आता कांदे निवडत होते. तुला आहे ना तुला असे टक्कोरे दिले का मग तुला कळल आता काय काय राहतं केलं मी ते? काय केलं मी आता? किती किती दिवसापासून तुला सांगितलं ते कांदे मोड आले त्याला डीर आले सगळे. अहो मग केलं नाही दुसरे ते पहिले ते झाले ते करून दिले ना ते बरं मला एक सांग तुला कवर आपल्या जुन्या घरात राहायचं तुला वाटत नाही का चांगलं घर राहावा थोडा बंगला बांधावा इच्छा नाही का तुला? हाय नाही इच्छा माझं तुम्ही बांधाल तेव्हा राहील ना मी. म्हणजे हा मग तेच तर मी तुला सांगू राहिलो ना मग वाटतं ना चांगल्या घरात राहावा. मग वाटतं ना. आता एक काम कर काय तेव्हा माझा पगार येतो 12,000 हा हा त्यातून काही लोन काढू आणि आता तुझ्या पप्पाचं घर चालूच आहे ना त्यांचं बी. हा मग आनंदचं हा त्यांना म्हणा 5-1 लाख रुपये द्या म्हणा. काय
5-1 लाख रुपये. डोकं बिका फिरलं का तुमचं? म्हणजे 5-1 लाख रुपये दे. माझ्या नानाचं घराचं काम चालू आहे हा त्यांच्या. मग ते करतील ना त्यांच्यावर पाहतील ते काय करायचं ते. अहो 5 लाख रुपये हा काय मग 5 लाख लय मागितले का त्याला असं बोल राहिलेस का 50 लाख मागितले हा माझ्या नानाने देणार 5 लाख रुपये तुम्हाला. अशी देईल का नाही म्हणून त्या इकडे माल डोकं लावून राहिली. हे अचानकच काय उठलं तुमचं 5 लाख रुपये अचानक देणार नाही. मग? अचानक बिचानक काही नाही जायचं 5 लाख आणायचे समजलं. अहो कुठून देणार आहे ते? त्यांच्याजवळ आहे का 5 लाख त्यांचे रुपये? आहे. नाही त्यांच्याजवळ. तुम्हाला काय माहिती? मक्का तोंडी ते शिका तुला सांगेल कळत नाही. तोडून फोडून टाकील फासवल्या 2-4 मोडून टाकील तुझ्या आल्या. तुला काय वाटलं लग्न झालं लय प्रेम जेवढं मी दाखवायचे. सांगतो तेवढं करायचं. हा. प्रेम आहे अजून बी. हे असं प्रेम पहिले तर बोलले ते जसे आहे तसं सर्व हा ठीक मग आहे. ठीक आहे ते झालं ते झालं. जायचं चुपचाप आणि 5 लाख आणायचे आणि मला संध्याकाळपर्यंत घरी पाहिजे समजलं. नाही ते थोपड आहे ना हाणून असं सुजून ठेवील ना आणि दात तर एक बी ठेवणार नाही. खायचे नक्कीच वांदे तुमचे करून कान टाकील. आहे ना मामान त्यांनी भरले असतील. या हा. बाय तू दादाला काही बोलू नको बरं का. नाही वाटतच या मला. बाय एका हा. बुकीत खाली बशील ना तुला सांगतो मी. चुपचाप निघायचं हे कांदे बिंदे राव तसंच आणि संध्याकाळपर्यंत तुम्हाला इथं पाहिजे 5 लाख रुपये घेऊन यायचे. संध्याकाळपर्यंत काय अहो माझ्या नाना कुठून द्यायचं तुम्हाला 5 लाख रुपये संध्याकाळपर्यंत? ये बाय तू चुपचाप जा आणि पैसे आण. रडू नको. रडायचं नाटक आहे ना हे नाटक आहे ना आपल्याजवळ नाही चालणार. हं हे नाटक माझ्याजवळ चालणार नाही. त्यांना म्हणा तुम्हाला जर पोरगी पाहिजे असेल ना तर चुपचाप पोरीसाठी 5 लाख रुपये द्या म्हणा. आणि जर नसेल पाहिजे ना मग नको आणू. ये मग तू मग पाय तुला काय करतो मी. हा तुला माझा रट्टा माहिती चायल्यापैकी. तुम्ही पहिल्यासारखे राहिले अरे नाही, तुला आता माहिती खरं का सांगते. पहिल्यासारखं काय राहायचं नाही. मला सांग कवर त्या कवलाच्या घरात राहायचंय. अहो मग तुम्ही कष्ट करा आणि तुम्ही बांधा ना. मग कष्ट करून राहिलो ना 12,000 भेटते ना मला बी. मग आपण दोघं मिळून करू ना. दोघे म्हणून काय मी काय पण काम करते. तू काय करते का तू उभेच आडो करून राहिली. तू मला माहिती आहे. तू आता इथं डोकं लावू नको सरळ जा समजलं ना. हा हा आणि जर बिना पैशाची वापस आली इकडं बा इकडं जर बिना पैशाची वापस आली हा तर मग तू ये मी ये. हा हे जे एवढा चेहरा आहे ना पूर्ण नक्षा बदलून टाकेल याचा समजलं ना. राग नको पाहू जरा माझ्याकडं. नवरा आहे तुझा. अगदी मी नानाला जाऊन सर्व सांगते. काय तुम्ही- सांगते तू? हा, थांबा. नाही काय सांगते सांगते ना मी की तुम्ही कसं वागताय कसं माझ्याशी वागतंय म्हणजे ते. कसं वागतंय कसं वागतंय सोडा माझा हात. नाही कसं वागतंय हात सोडा माझा. असं दाबून टाकेल का नाही म्हणून यायचे नाटकी द्यायची का थोडे बुक राहिले का एवढी बच्ची आहे. हे लवकर जरी ना नाही पैसे आणले ना मग दाखविलेला काय ते. हा मी काय चीज आहे ती. काय करू आता. मी तर याच्यासोबत लव्ह मॅरेज केली तेव्हा नानांनी सांगितलं आईने सांगितलं तर ऐकलं नाही. आणि आता असं वागायला लागलंय. प्रत्येक वेळेस याचं हेच असतं जाऊन आई बापाकडून पैसे आण. जाऊ का नको जाऊ काय सांगू नानांना सांगू तरी काय मला तेच समजत नाहीये. एकदा जाऊन तरी बघते जे होईल ते होईल. आता परत तर मागे त्यांनी सांगितलंय मला की 5 लाख रुपये संध्याकाळपर्यंत घेऊन ये. आता जाण्याशिवाय दुसरा पर्याय पण नाहीये माझ्याजवळ. एकदा जाऊन बघते. नाना तर झोपलेले दिसू राहिले. नाना कोण आहे? अहो मी सोना आहे. कोणती सोनं? कोणती सोना? तुमची सोना आणि कोणती सोना? आमची काय सोनं होती? आम्हाला सोनं विसरले काय मला? आम्हाला नाही सोना टोना कोणी. आई कुठे? कायच आई? माझी आई. कोण आई काय गं, बरी आहे का? आहे? बरं आहे की तुला कशी काय आठवण झाली बा एवढ्या दिवसात आमची? आली भेटायला. आठवण आली होती तुमची. बैस ना बैस. बरं तुला सांगितलं ना काय ते घर लाव. पहिलं घर लाव घुसा घरात ती. कोण? बस आता बोल तुझ्या सांग 2 शब्द लिहिलं. अहो असं का म्हणताय? पोरगी आहे आपली ती. बोला की तिला काय म्हणते ऐका होती ना तरी. पोरगी होती ना अहो ऐका होती तरी. आता नाही पोरगी पहिली की. अहो नाना मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागवले. मी तर मान्य करते माझी चूक. पण आता माफ करा ना मला. आता एवढे दिवस झाले आज. हा
तुम्ही माझ्याशी बोलतही नाही, मला विचारतही नाही. तुला काय विचारायचं? तुला काय विचारायचंय? तो काय तुला आम्हाला विचारायला का? तो सुखा दुःखाचं विचारायचं. तुला पटलंय, तुझ्या मनानं केलंय, तुला आवडलं, आम्हाला आवडून घ्यायचं काम आहे. चुकी झाली. त्यावेळेस तू आमचं ऐकलंस का? ऐकलंस का जरा तरी? तू पळून गेली त्याच्याबरोबर लग्न केलंस. मी नको म्हणत होती तुला, तू ऐकलंस का माझं? नाही ऐकलं. मस्त स्वप्न होते आमचे. आता भोग तुझं नशीब आणि तू बाई. आम्ही आम्हाला आता काय मग करू शकत नाही. सगळ्या वरडाला फेटे बांधायचे होते, मग गुलाबजामला जाऊन घालायचं होतं, बियांजू सांगायचं होता, डीजे सांगायचा होता, 2 बिघाचा मांडव द्यायचा होता. नाही ऐकलं माहितीच गेलं स्वप्न. तुला माहितीये का अख्खं गावाचं नावं ठेवायला लागले ती सगळी थुकतात आमच्यावर. कळलं का अहो, तुला? मला सगळं मान्य आहे, पण नाही ऐकलं. अख्ख्या गावात आमचं तोंड काळे केलंय तू. कुठं आम्हाला तोंड दाखवायला जागा राहिली नाही. हा आता काय झालंय मला तू सांग, कशी काय आलीस बाई एवढ्या दिवसात? आली असं तिला खत वाटलं असं. आवतीचं ऐकून तरी घ्या की तुम्ही. 2 शब्द तुझ्या सांगा बोल आणि लगेच जाय बाई. अहो, ऐका अहो की नाना काय ऐका म्हणते. तर खरी. अहो मला पश्चाताप येतोय. मी खरं चुकली की मी त्या समाजसोबत लग्न नाही करायला पाहिजे होतं. त्याने माझ्याकडे 5 लाख रुपये मागितले संध्याकाळपर्यंत. तो म्हणतोय कुठला नाही? कशाचं तो पात्र? म्हणतो तुझ्या बापाकडून कुठूनही आण, कसंही आण, मला त्याच्याशी घेणं नाहीये, पण 5 लाख रुपये तू संध्याकाळपर्यंत अगं घेऊन. पण त्याला माहिती आहे की आम्ही तुला घरात घेणार नाही, आम्ही तुझ्याशी नातं तोडलंय. ज्या दिवशी गेली पळून त्याशी मिली, आम्ही असं बोलून आलोय तिथनं. आमचं चाललंय बाय बंगल्याचं काम. हा? तुला बाय म्हणायची सुद्धा आमचं तोंडात येत आणि नाही. आता कसं काय म्हणायला लागला तो 5 लाख रुपये? आता कसं तो उठून बसला 5 लाखाला एकदम? त्याला घर बांधायचंय. मग काय आमच्या जीव घर काढतो का मला बांधायला? अहो, बांध तू, घर मारलंय बांधा. मला किती मारलाय माहितीये का? मी त्याला बोलले की माझ्या नानाजवळ नाहीये, त्यांच्या घराचं काम चालू आहे. त्याने मला एवढं मारून दिले असते 5 काय 10 लाख दिले असते, जमीन ओपून दिली असते, पण तो आमच्या शब्द राखेल नाही. एखाद्या गरीबाला दिली असते, पण तोय ना तुम्ही मा केसानं गाळा कापेल त्या टायमाला. नाना जाऊ द्या ना आता. आता विसरा ना अगं त्या जाऊ दे मागच्या कसं गोष्टी. म्हणते आम्ही ना, जाऊन आम्हाला दिले, किती आम्ही- त्रास झालाय आमच्या जीवाला माहिती आहे रात्र दिवस. अगं तुझे 8-8 दिवस घराच्या बाहेर निघत नव्हते. 8-8 दिवस किती आजारी झाली आली भेटाय तू. मला कळवलंच नाही तर कशी येणार आहे मी? तुम्ही तर नातच तोडून दिले माझ्याशी. मला कसं माहिती पडणार आहे आई आजारी आहे असं? तुला का तिने पाठवलं असतं का काय? न ते माते ना नातं सुटून गेलं आपलं, काय नाही. जाऊ द्या, मी तुमच्या दोघांजवळ माफी मागते. एवढ्या वेळेस मला माफ करा. आणि आता काय करू मी? मला तुम्ही सांगा ना आता काय करू. तुला येईन ते कर. तुझ्या करता सगळे रस्ते मोकळे. तुला येईन ते कर. तुला जिकडे जायचं तिकडे जाय. समाजाच्या घरी जाय. तुला बाहेर हा पहिला विचार करायला पाहिजे होता तू. तुला म्हणलं होतं त्याच्या विश्वास ठेवू नको. तू त्याच्याबरोबर पळून गेलीस, आमचं ऐकलं नाहीस. हा आता काय करते तू सांग? शेवटी आम्ही आई बाप आहे, तुझ्यासाठी आमचा जीव तुटणारच ना. आम्ही माहिती- तुला रागारेखीत जरी बोलतो ना, आम्हाला आतून आम्हाला कळकळ तुझी वाटणार ना. वाटणार का नाही सांग बाळा? वाटणार गाई. मला माहिती आहे माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय. सर्व गोष्टी मला माहिती आहे. आता मला माझी चूक कळायला लागली, पण मग आता करू काय मी? आता मी लग्न केलंय त्याच्यासोबत. आता काय समजत नाही मला. अधुऱ्याचा विचार करायला हवा होतास. आई बापा मेले होते का त्याच्याबरोबर लग्न केलं? हा आम्ही 2 तांदूळच टाकले तुझ्या अंगावर. नाना आता शांत व्हा ना थोडं. शांतच आहे आम्ही. तू जर शिकायला बोलून आम्ही शांतच आहे. आम्ही कोणा माणसात बसते नाही, कोणामध्ये जाते नाही, कोणामध्ये काय नाही कामाशी काम. घरात येतो आम्ही 2 जण एकमेकाच्या तोंडाकडे पाहतो आणि सगळं दुःख गिळून जातो गिळून. काय हुंडा मागतो का काय 5 लाख? तुझ्या बापानं काय देणं छोळतोय तुला? तो म्हणतोय मला घराचं काम करायचंय. त्याला कंपनीत 12,000 पेमेंट आहे. नाही घरामध्ये घराचं काम करायचं त्याचं मान्य आहे, पण आता तुला 5 लाख रुपये घरासाठी तो मागतोय. हो. मग त्याची ऐपत नव्हती तर त्याने घर बांधायला काढलं कशाला? तुझ्या जीव आता घर बांधायला 5 लाख दे. उद्या मला मोटरसायकल घ्यायची तेव्हा पैसे दे. उद्या तू बाळातपणाला जाय तुझ्या बापा कुणाल ते लाडच नको तू. हुंडाबळीची केस टाकायची. नाही आपल्याला काय गरज नाही टाकायची. असं कसं पुरल्या वाऱ्यावर सोडता मी का मग? काहीच करू शकत नाही. हुंडाबळीची केस नाही, काहीच नाही. त्याच्यापेक्षा तिला जसं वाटत तसं ती करीन. तुमचं बी बरोबर आहे. ही लगेच म्हणणार मला नवऱ्याकडे जायचंय, कशाला केस केली? मग- बरोबर पण तो आहे. पैशांशिवाय मला घरात घेणारच नाहीये. तो बोललाय तसं 5 लाख आणल्याशिवाय मी तुला संध्याकाळपर्यंत घरात घेणारच नाही. आणि ते बी संध्याकाळपर्यंत आणायला लावले त्याने. नाही तुला झाड आहे का पैशाचं? पैसे हा. त्याला द्यायला बॅग भरून? सोने विचार नाही केला त्या टायमाला का आपल्या आई बापा आपल्या कथा किती जीव काढत आहे. चला वा जेवण करून घ्या. चला चल तू पण जेव. नाही तिला घरात येऊन तू जर तिला अहो, घरात तर खाऊ द्या. तिला घरात जर घेतलं तर मी आजच घर सोडून जाऊ शकतो लगेच. तुला तोंड नाही दाखवणार. अव मी तोंड दाखवणार नाही तुला.
तिनं अहो, जर जरा ऐकता का माझं तो? तिनं जर त्या मनाचा निर्णय घेतला माझा निर्णय घेईन तुला उद्या परवा बाहेर डेड बॉडी पाहायला भेटेल. अहो नाना असं काय बोलताय? नाही 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 नाही, तू तिला करत नाही, मी नाही करत ना. तुला सांगेल ना तिला तिच्याकरता आपले दारं बंद आहे म्हणून. तुला लय मूळ काय असेल ना जाय तुझ्या माहेर घेऊन, माझ्या घर तिच्याकरता बंद आहे. अहो नाना पैसे नका देऊ पण मला नेऊन तर घाला ना तुम्ही, ते मला असं घेणार नाही. नेऊन घाली पण ते जर एखादा वाकडा शब्द झाला तर मला सणवणार नाही. अहो ऐका, पोरगी आता कुठं जायली एकटी? तुम्ही लांब उभं राहा, मला तिथपर्यंत एकटी जाती जायच्या टायमाला गेली एकटीच गेली. तेव्हा नाही आई बापाचा विचार केला. सोडा की. हा चला की तिला नेऊन सोडूया, काय म्हणते ती बघूया आपण. चालू आहे पुढं. चला. सांगितलं येईल आता पैसे आणायला. आणलं नाही आणलं ना मला रेमटेल धरून हा सोडणार नाही. घर बांधायचं आज थोडीचे. काय रे काय बडबड करतोय? नाही सांगितलं बरं तिला पाठवले थोड्या वेळात. तेव्हाच तुम्ही सकाळी बोलले ना हा? तेव्हाच हान मारून काढून दिली. अच्छा हा काल हाण मारायची रे. हान मारून म्हणजे ऐका नाच ना. ओ इतकं आहे बापाचा पोका, इतकं आहे बापाचा पोका ना. हा. अहो, निघायलाच तयार नाही. अरे पण आता दिला तिचा ना एक बंद करून नाही म्हणून. एकदा ती तुला सांगा लव्ह मॅरेज करेल. तिचा बाप कसा आहे तुला माहिती आहे ना. ते आहे पण मग आता पैसे तर लागतीलच ना. लागतील बिना पण. पैसेच काय दादा. मग आणले म्हणजे बरे होईल. हा नाही आणले मग काय करशील? ती काय तिचा बाप आणीलन. हा? हा नाही आणलं मग कपडे काढून आणील मग तिला. हा का? हा मग झाले सुजून ठेईल मी. बरं बरं भाऊ. हा बस तुम्हाला काय वाटलं काय बरं कोणाचं आहे शेवटी. गावात गेलो तर हा गावाचे काय 2-4 बेवडे होते. हा काही कोणी भेटलं नाही बोलायला बसायला. नाही आलं निघून का आले मग? निघून आलं मळ्यात. झालं मर मग काय दादा पण भारी काम होईल बरं का. आणलेले होते ना 5 लाख रुपये. हा लगेच कारागीर पाहतो लगेच लगेच मटेरियल आणून हा. कोदाळी मारून घेऊन मटेरियल आणून टाकीत लगेच हम्म. असं. तेच ना तेव्हा पहिले 5 घ्यायचे आणि हळूहळू पुन्हा काही पडले पुन्हा 2-4 मागून घेतात तिला. काय नाही आपल्याला वांगे चांगले जर पैसे झाले ना हा मग नाही गरज पडणार मग मग. गरज पाडायची नाही बा आपल्याला. नाही ऐका ना आपल्याला जर कमाई चांगली निघली ना भले त्यांची फिरून देऊ आपण. हा आपण काय करायचे हा मग काय आपण केवढे बाडगाव थोडीचे. नाही नाही मग हे आता पेपर पासून राहिले माणसं नाही काय लावले का आम्हाला. हो नाही माणसं भारी बरं पण हे. हा माणसं नाही एका दोरीत काम करते हा बसते हे नाही. कायमचे का कायमचे आपल्या का आता. हा ना हा पोरगाले भारी लय भारी ते जोड पसले भारी. जोड पसले भारी ते. हम्म. त्यांची म्हातारी कायम बरोबर राहते. सारखी सारखी 3 माणसं कंटिन्यू आपण. कंटिन्यू टेन्शनच नाही मला. परत दुसरा माणूस पाहिजे कामच येत नाही. यायला पण दादा परवडत नाही हो. खर्च पाणी वाजत तेवढं सारखंच होऊन हे जातं. बघ, काय राहतं माहिती का आता आपल्याजवळ कोण आहे करायला. तू बाहेर सर्व्हिसला हा ना मी आता एकटा काय करणार सांग बरं. आणि बरं मला जमत नाही ना आणि पुढं. तुला जमतही नाही शेतीचं एवढं काम. पण ते तिथलंच आठ राहिलं ना. आता मग याचं तो काढायचं त्याला जायचं हा लागवडाला जायचं खतं पाणी तेच ना औषधं लय महागाई झाली. लय आवड काम. आणि राहिले काय वावर आपल्याला एवढं तर हे वावर उदार आणलं कसं आणलं ड्रीप. नाही नाही उधार आणेल. हा का हा भारी पण ड्रीपचं टेन्शन नाही राहत बा. नाही नाही फक्त मोटर चालू करून द्यायची हा बरोबर. बाहेर द्यायचं ताणच नाही direct. नाही नाही. तेवढं सोपं काम केलं. हो तेच ना आणि 4-5 वर्ष वापरते ते. हा? 4-5 वर्ष हा ना फक्त ते पोरं सोर आहे ना इकडे येऊन नाही द्यायचे. नाही ते नाही. हा तुम्ही लक्ष ठेवायचे हे आपले शेजारचे लय बी नाही नाही मी इकडे सावलीलाच बसेल हा. राहतो. ते काय करते माहिती का जात्या हा. ब्लेड न तोडून कापून पाहत्या. कापून पाहते बरोबर. हो आले बरं कोण हो ना आले. ये तू इकडे काय वा राम राम. काय राम राम. हो ना, काय आले. पुरीला असं. मागताय? हा? काय पुरीला 5 लाख रुपये मागताय? ये ना बसावर खाली बसा. पिशवी कुठे पिशवी कुठं नेली होती मी. पादरात आणले. तुम्ही तसंच मला काढू दिलं होतं घरातून. कुठे बंडल कुठे. कोण बंडल कोणतं? अरे पैशाचे बंडल कुठे. नाही आणले मी पैसे. मी नानांना घेऊन आले सोडवायला. ते- नाही माझ्या नानाजवळ पैसे. त्यांचं तर डुंगण आहे का त्याच काही दादा का काय काय आहे? आता काय करू काय मी. आता तो सासरा आहे, आपण त्याला राम राम नाही घालतो डुंगण आहे का नाही ते? तो सासरा आहे, तू पाय. हा तुमचा व्यक्ती येई आहे ना. हा? मा येईल झाला तो केला ये. अरे हे काय कोणची पद्धती. नाना हे काय म्हणताय? मला ना तुमच्या कोणते तोंड पाहिजे इच्छा नाही. फक्त आलोय तुला पोस्ट करा बस मिटतोय तू. अरे भले आमचं तोंड नका पाहून तुमचं ते नका दाखवू ना. हा काय होत्या तोंड पाहिजे इच्छा नाही तुमची. हो मी काय बोलले नाही तुम्हाला तोंड पाहायला. तुमचा जावई आणि विजत तुमची गेली पोर. माझी विजत माझ्या गावात.
चालूच राहते बरं मी सोडून काय द्यायचं. मी काय होतं आता तिने केलंय ना हा. खरं खाणं नाही मी काय मग आलो का परत काय तिरायचं घे बोत आम्ही आलो का ठिकाणीच केलंय ना नाही बरी केली मग जाऊ दे आता तुम्ही 5 लाख रुपये मागायला लागला तिला कुठलं 5 लाख रुपये द्यायचं तिला कशासाठी फक्त 5. कशासाठी आम्ही पोरगी मेली म्हणून सोडून दिली ती का बरं नाही ते एवढं टाकावं वस्तू आहे काय हा, टाका तो माहिती आहे. बसतोय. ज्या तो दिवशी माहिती गेली आहे त्या दिवशी आम्हाला मेली हो ऐका मी काय तो माहिती आहे का हा मी सांगितलं तिला का मामा कोण घेऊन ये बा. हा हा आता हे बघा मी तुम्हाला सांगतो हे बा आता तुम्ही लग्न केलं असं पुरीचं तर 5 लाख रुपये खर्च आलाच असताना मग होंडा बांडा ते हो मग ते म्हणजे आता मागत आहे जावं ते 5 लाख रुपये तुम्हाला द्यायला अहो, काय हरकत काय नाही तुम्ही ना. वरतोड करून बोलता पहिल्यांदा काय म्हणला काय तुमची पोरगीचं नुसती द्या आमचं आहे ना पैसा बिसा आम्हाला काय आमचं नको, चालू आहे आम्ही करून बांगल्याचं देतो. काम हा. आमचं चालू आहे बांगल्याचं काम आम्ही तू उचल पाच चालली ते ना आम्हाला आता तुम्हाला 5 रुपये भेटू शकते नाही नाही माहिती इच्छाच नाही तुमच्या पैसे मागायची परत हे पोराचं लय तुमचं चाललं राहू द्या आमचं करा पहिले हा. तुम्हाला नाही एवढी गरज तुमच्या घरात माणसं आहे की दोघांचे तुम्ही हा काय तुम्हाला एवढी गरज नाही बंगल्याची थंडी गारठे दिवस आहे हा. एक तर बाहेर झोपा द्या सांगा आता तू झोपड्यात काही झोपती नाही बरं एक ते बिबटे सुटेले हा हा नाही आता ते तुमचं ते पहा तुम्हाला बिबट्याचे भाव आहे का थंडीचे भाव आहे तुम्ही ठरवायचं आमचं थंडीचं कधी काय ऐकलं? थंडी जाते 8 दिवस होऊन आमचं कधी तुम्ही ऐकलं काय गोष्टीला काय होत आपलं काय ते बाबा बाई मी तुला म्हटलं पैसे जाण मी म्हटलं तुला पैसे तुम्ही नाही बोलले मामा हे रोज तर माझ्या मागे किरकिर लावतात तुम्ही नवरा बायको पाहू काच किरकिर मग जाऊन तोंड चालीची काय तोंड चालीची काय तोंडातला शब्द तोंडातच ठेवायला लाड लय लाड चाला तिचा लाड पार्वती पैसे द्यायला काय माग नाही पैसे देऊया आपण तो विषय नाही पण हा पुरीला लाड लागून लाड पळून जायचं आणि मग बापाकडून पैसे मागायचे बंगले बांधायचे मग त्या टायमाला आपला विचार केला का तिनं केला विचार तरी हिला म्हणलो होतं रे पहिले आई बापाला विचार त्यांना समजून सांग तुम्ही आता बोलायला लागलाय लग्नाच्या वेळेस नाही विचारलं आम्हाला येऊन तुमची बघा. पोरगी, पळून गेली. पहिले सोयरे म्हणतो फक्त दादा जाऊन लग्न केलं बघा पहिले सोयरे म्हणतो दादा बाबूराव म्हणतो बाबूराव या बा काय जे मला उंडा भांडा द्यायचा होता ना तो मग आधी लग्नाच्या आधी खावा पिऊ घातला तिची शाळा शिकवली त्याच्यातच तो मेकअप झाला समजायचं तेच मानून घ्या अहो सगळं हेच घेऊन द्यायचे तुम्ही फक्त खाऊ पिऊ घातलं तुम्ही काय केलं शिक्षणाचा त्याचा वया पुस्तक मग? शाळेची फी सगळं मी भरायचो तुम्ही फक्त जेव खाऊ घालायचे कपडे धुवायचे मग त्याचे हो रोजच्या 200 रुपये हो, पेट्रोल लागून त्याच्यात मी चाललं. चारा आणायला पाठवायचे हा, त्या- किती डोरा काम गुरा करायला लावायचे काम करून घेतलं घास तुम्ही. कापायला पाठवायचे शेळ्या वळायला पाठवायचे जेवणाचा वाचमा काढतो सगळं वसुली हा काय राव तुम्ही अहो, कधी मध्ये आम्ही पाठवलं नाही म्हणूनच म्हणतो तुम्हाला घरात बसून करमत नाही मी जातो जरा काम करतो कधी कधी आम्ही म्हणायचे मला कंबर दुखत भांडे घासावं लागायचे नाही हा ही अभ्यास करायची माहिती मला ही अभ्यास करायची आणि मी भांडे घासायचो अबा, बोलताय तुम्ही कधी भांडे तुम्ही काय म्हणले ना ज्या दिवशी आमच्या पुरीनं आमचा शब्द वरडला ना त्या दिवशी तुम्ही काय म्हणा आम्ही पटूनच गेले अहो पण कोणा लोकांच्या घरी आली नाही भाषालाच आहे ना हाताला मग तिरायचं नेल्याच आहे ना मग मग माझ्या आयला तोंड दाखवायला जागा नाही ही तुम्हाला पटते का आता 5 लाख रुपये मागतो तुमचं अहो तुमचे 5 लाख मागितले असेल त्यानं ना तुमच्या पुरीनं त्यानं तर उसने द्या हा, आबा, आमची कमाई निघली, म्या देऊन वांगे टाकू. लावले हा. माणसं लावले माय वांग्याचे पैसे झाले ना तर तुम्हाला मी परत 5 लाख रुपये परत करतो या बा आम्हा पुरीला मारहाण करायची काय गरज होती पुरीला मारून घरी पाठवायचे पैसे आणले तर घरात यायचं नाही असं काय म्हणायचे कारण होते जाईनच ना ती हालानच निथून या बा गेल पोरगी तुम्ही आता ते पहिली जीवन नाही का दिसली तुम्हाला रगेल होती ते कशी होती पहिली ती? मस्त पहिली वागायची. तर लय गोड वाटली लय गोड वाटायची पहिले लय गोड वागायची ती तेव्हा नवरा बायको नव्हते ना ते हा आता नवरा बायको झाला ते रगट वागायला लागले हा. मी ती काय- रगट वागायला तुमचं पोरग रगट वागायला लागलं. मी काय होतं बाबूराव हा. आता तुम्ही नेसताना ते दुकान आम्हा नका आणू आलो का आम्ही मधी तरी म्हणत होते या पोराला आजच्या नाला जायचे नातवाची नको काही गोष्टी करू रे पण लय चाललं म्हणा मामाच पोरले मध्ये कारण आम्ही देऊ द्यायचा काय विषय नाही द्यायला देऊ पण द्यायची लग्न केलं असतं ना येडवाकडं या 2 तांदूळ टाकले असते मामा समाधान असतं तर त्याला मोठ्या पानावर आता नाही लग्न आपण वाटलं हाजीगाजी करू नाही, वाटलं. आता द्यायला काय अडचण आहे तुम्हाला द्यायला काय हरकत आहे सांगा नाही ना आता नाही आमचे शब्द मोडले नाही असं नाही करू बा तुम्हाला पळून जायची काय गरज होती पाहून राव एकच पैसे मागते जावई लोक कोणा का मागणार बरं द्या जाऊ द्या तुमचीच पोरगी राहील त्याच्यामध्ये ते काय माल नाही लागती नाही नाही आम्हाला तुम्ही काय उंडत राहणार आहे का पुरीचं नाव करून तुमचं पण जास्त तीच राहिली मी असंच बाहेर राहतो तुम्ही काय कामाला. केलं तुम्ही फक्त आजच्या मजाच केली का पगार कमी त्याला पगार कमी नाही, 12,000 12,000 रुपये महिन्याला पगार आहे. काय तुम्ही काय केलं माहिती का 12 त्या बाय. पोरीला गोड गोड बोलून तिला तुमच्या जळ्यात फसवली ना आता तुमचे खरे रंग दाखवायला तिलाच सुरुवात मी केली आवडत तुम्ही. होतो हा
आता तुम्हाला नव्हती का आवडत ती नाही, मला आवडायची हा मग? तिला तू आवडत होता ना मग आता तू चटू काय आता काय आहे ना आम्हाला चाट बाई चाट आता चाट त्यांचं म्हणणं आहे तर चाट ना मग आता काय चाटू तुम्हाला चाट पाय कसं पहिले आहे? एवढे चांगले होते ना आता तुम्ही एवढे बदलले हा आता काय कडू लागू राहिलो का हा कडू लागू राहिले का चाट्यासारखं तो राहिले काय नाही बरं मी काय म्हणतो हो तुम्ही एक काम करा हा? आमचा कुठल्याच आशो बसू नका आम्हा कोण तुम्हाला 5 रुपयाचे कमवणार नाही तर 5 लाख दुसऱ्या शेजारी आला ना त्याला मी 10 लाख देईन बरोबर. येडा गोळा जा घेऊन मग नसेल पैसे द्यायचे तर. नाही ना आम्ही घालू हा आम्ही नाही नाही तू पहिले तुम्हाला येडा गोळा नाही दिसला का तेव्हा तर म्हणे काय सगळे गुण आहे तुझ्यामध्ये असं नाही गुण आहे म्हणा पण मग आता काय कामाचं पैसे नाही भेटू राहिले मग काय म्हणजे करायचं पैशांसाठीच होतं का सगळं प्रेम आहे का आता आहे घर बांधायचे आपल्याला नाही का आता माझ्या आई बापांनी लहानाचं मोठं केलं तिथे शिक्षण केलं एवढं तुमच्यासाठी केलं हा? हा मग ते सगळंच करते ना कोण त्यांनी काय उपकार केला का आणि आता तुम्ही त्यांच्याकडे पैसे मागताय आता त्यांच्या आम्ही नाही का लहानचं मोठं केलं मग त्यांच्या विरोधात मी तुमच्याशी लग्न केलं अजून तुला आयुष्यभर सांभाळायचंय हा? अहो मामा सगळं सांभाळतात ना आता तुला बायको दुख- केली त्यांनी तुला बाय तुला मग? दुखणं बाई आहे तुला साडी घेणंच आहे तुला परत डोक्याला तेल देणंच आहे मेकअपला साहित्य आणणंच आहे मग ते का काही ये काय अरे मोठं लग्न केलं असतं दादा यांना 15 लाख रुपये खर्च झाला असता 10-15 लाख 15 रुपये लाख रुपये पाहणं त्याला त्याची किरी आहे का काही आणि नुसते बाच्या पोर आणली पळून मग? मानपान पैसे वाचल तुमचे पैसे वाचले पैसे आमचे म्हणून आम्ही ना बंगलो पाय एक वर माझं चढवलं आम्हाला हा पहिले 3 मजले होता ना आता 4 मजले करायचे ते पैसे वाचते ना बांधा बांधा चला मग तिकडे जाऊन राहू आपण आता नाही नाही दादा चला तिकडं आम्हाला काय राहायचं समज तुमचं? अरे आम्हाला सध्या एवढं 3 महिन्यात काय करणार तुम्ही नाही नाही आम्ही तो भाड्याने देऊ पण तुम्हाला नाही मग देणार. आम्हाला त्या भाड्यानं नाही नाही नका 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 अरे लय थंडी दिवस तुम्ही 5,000 म्हणले ना मी दुसऱ्याला 5,000 दे पण तुम्हाला देणार नाही जाऊ द्या घरात होईल ते सगळं हा हा समोरच्याला 5 तो आता नालायक तुम्ही काय तुम्ही माय पोर पळून नालायक आम्ही झालो नाही का हा? नालायक आम्ही चोराच्या उलट्या बॉम्बा याला म्हणतात हो एक काम करतो आम्ही तिकडे जाऊन राहतो बरं. तिकडून नाशिक काही जवळ पडत हा जा. हा जायला यायला सोपं पेट्रोल नानंदांच्या हा, घरी हा. नाही नाही मी नाही मी राहतो आपल्या कोपीत आहे. आता तुला हा मी राहतो कोपीत मी काय होतो राहणार राहील तिच्या करता तर दार बंदच आहे पण तुझ्या करता आहे ना उमर सुद्धा बंद आहे मावाला जावय मामा तुमचा लाड काय जावाय करते? जावाय नाही जावाय लातात मोकळा करेल ना म्हणते लोक म्हणून मग आम्ही नाही मानते जावाय म्हणून आम्ही नाही जावाय मानते यायला काय मामा आहे बा अवघडच काम येईन चालू हा चाल का पार्वती वळखा आता तरी वळखा जावयाला. अरे काही वेगळं नाही नाही काही नाही त्या बा ती आली जगात गजगाड आहे. ते तुम्हाला काय करायचं करून घ्या ठेवा ठेवा तिला काढून द्या पण ती आम्हाला येऊ शकत नाही अरे जगात गजगाड त्या गोष्टी गाडा दे म्हणजे मग तो तुम्ही जाते असं रे म्हणला तुम्ही असं म्हणले असते ना आम्हाला घर बांधायला 5 लाख रुपये द्या मामी किंवा तर आम्ही विचार पण तुम्ही पुरीला टॉर्चर करून मग आमच्याकडे तसंच म्हणतो पाठवले. चला तसं म्हणतो नाही आम्ही देऊ शकत आता आम्हाला. काय म्हणा तुम्ही आता ते अरे मग आम्हाला दोघांनी जायला मान्य- लागतो तरी तुम्ही हा? तिला जातो पाठवला तुम्ही अहो, दोघांनी लय जायला लागतो. नाव दोघांनी दादा जायला हे मी याला लेवल घेतो यांची राहिले मी हा, बरोबर. सोने हे असं झालं असतं तसं केलं असतं तसं बोललं असतं असं केलं बघा, असतं शेवटची सुनला वार्निंग तुझं नसतो तुझ्या संग आमचं तो काय रुसवा नाही फुसवा नाही ज्याचा हात मोठाच्या गळ्यात पडला तो पाय दगड मारून घेतला आता तुला कसं निसर तू निसतार आणि आमच्या घरी परत येऊ नको नाही येणार ना बरोबर आहे सारखं अहो, सण वारला तर नेत जा काय नाही सणावाराला ना आम्ही कोणची बी आणू पोर आणि तिला खाऊ पिऊ घालू तिला आनंद ठेवू हिने आमची विजत ठेवली नाही ना जाऊ, चल चल या जाऊ चल बरं चहा पाणी घेऊन जा नाही नाही, काही नको तुमचं सोने, जाऊ का काळजी घ्या नानांची पण घे, तुझी पण घे. चल हो काय करायचं आता? काय आता आपलं डोकं चालवा ना बुवा. हम्म? डोकं चाला ना आता हा का आता एक करावा हं. विषय सोडून द्या हा का तुझी बायको आणि तू हं. तुम्हाला काय कष्ट करायचे कष्ट करा कष्ट करून आणि पैसे मागं टाका आणि मग घर बांधा ऐ, जाऊ दे मोर दे चायला आपण दण कष्ट करू हा. नाही म्हणते ना आपण लोड त्यांना त्यांच्यापेक्षा मोठा बंगला हा, बांधून बस. टाकू. तुम्हाला हा. तेव्हा तेच बोलत होते नाही ना मी, नाही आपण जाऊ दे जाऊ. मोर दे तू आता म्हण, मी तू काय करशील, या काय बाय, करशील? हे मी नोकरी बिकरी काय करत नाही आलतू फालतू 10-12 मी आता ए, शेती हं? 300 रोजाने जाय नाही नाही बाहेर नाही जायला कशाला शेतीत लढतो ना हा. चांगला उत्पन्न काढतो ना दाना बरं, हा. आपल्याला कायची कमी बरं आहे ते बाय ते आपले वांग्याचं काम चालू आहे ना त्याला दर करू हा लागला चला झालं का बिल? जायला लगेच बिडतो मी जातो किराणा बाजारात करून आणतो यांना ना दादा आम्ही दोघं मिळून हो, शेतीत आपण दाखवतो आता काय चीज नाही, येते. दाखव, दाखव. हा मी आहे ना आता डायरेक्ट बिडतो हा, जातो मी आता पेपर पासून घ्या व्यवस्थित मी आता हे कपडे अवतार बदलून टाकतो आता हा, सगळं. हा. असे कष्ट करायचे ए असे बाई, कष्ट करायचे ना पोच बरं साडीवर हा कमराला 2 वर्षात बसायचं. बंगलाच झाला पाहिजे हा. चाल बरं आता परत तो त्या कामाला आईला पाहिजे मी- परत. जा. हा चल मी इथं बाजार करू. हा ये